या पदयात्रेच्या निमित्तानं आपण सर्वजण अत्यंत थंडी, ऊन, वारा या सर्वांचं सहन करीत करीत आपण आपले पावलं या ठिकाणी आमच्या जागेला लावले, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक या स्वागत करतो. सर्वप्रथम महंत श्री विजयराज बाबा शास्त्री नागपूर ते माझे मित्रच आहेत. आम्ही संस्कृत शिकायला गुरुकुलमध्ये एकत्रच होतो. त्यानंतर हे आले हे आमचे स्नेही बर का दत्तराज शास्त्री दामोदेकर यांचं नावच मला पत्रिकेत दिसलं नाही. मी सकाळपासून विचार करत होतो आणि आले तर खरी नाव नाही पत्रिकेत. आणि प्रथम ज्या वेळेला याचं संयोजन केलं त्यावेळेला ते आले, नंतर पत्रिकेसाठी आले आणि म्हणलं नाव नेमकं पत्रिकेत नाही तर आदरणीय श्रद्धेय दत्तराज बाबाजी शास्त्री दामोदेकर, त्याचप्रमाणे महंत श्री गोपाल मुनी बाबा संन्यासी पेठ, महंत श्री श्रीधरदादा लासूरकर लातूर, महंत श्री जितेंद्र मुनी दामोदेकर लिंगा आणि महंत श्री उदयमुनी कारंजेकर कारंजा लाड. त्याचप्रमाणे हे संयोजक मंडळ जे आहे श्रीमान रामभाऊ बिराता, श्रीमान प्रदीप भाऊ जगताप, श्रीमान रामदास पाटील, श्रीमान दासराव साळुंखे, श्रीमान कृष्णदास कासले, श्रीमान सुशील कुमार माथवे, श्रीमान देवदास शिंदे, श्रीमान विक्रम भाऊ सकर्डे आणि उपस्थित सर्व तुम्ही पदयात्री सद्भक्त बंधू आणि भगिनी. गोपाल कृष्णांनी भगवद्गीतेत म्हटलेलं आहे, अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथग्विधम विविधाच्य पृथक्चेता दैवम चैवात्र पंचम. अधिष्ठान म्हणजे हे आपलं जे देह आहे, आपलं जे शरीर आहे, त्याला गोपालकृष्णांनी अधिष्ठान असं म्हटलेलं आहे. आता हे नुसतं देह असून त्या देहाचा काही त्याला जर चलनवलन नाही झालं तर त्याचा काय उपयोग आहे? तर त्याच्यासाठी अधिष्ठानम तथा कर्ता, कर्ता म्हणजे जो जीवात्मा आहे, त्याच्यामुळे आपलं चलनवलन होतं, तो जीवात्मा दुसरा कर्ता म्हणून सांगितलेलं आहे. त्यानंतर कर्ण सांगितलेलं आहे, अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथग्विधम. कर्ण म्हणजे आपले हात, पाय, कान, नाक, डोळे, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, याला कर्ण असं म्हटलेलं आहे. त्यानंतर चौथी बुद्धी आणि पाचवी दैवम चैवात्र पंचमम, पाचवं दैव सांगितलेलं आहे, म्हणजे आपलं संचित जे आहे त्याचं. तर असा हा परिपूर्ण मनुष्य, याला कर्माची सुद्धा आवश्यकता आहे. आपली उपजीविका चालवण्यासाठी त्याला कर्माची अत्यंत आवश्यकता आहे. आणि त्याचप्रमाणे त्याला दुःख, संकट यापासून दूर होण्यासाठी धर्माची सुद्धा आवश्यकता आहे, म्हणजे भगवंताची सुद्धा आवश्यकता आहे, परमेश्वराची त्याला अत्यंत आवश्यकता आहे. तर अशा प्रकारे आज तुम्ही इतके कष्ट घेत घेत या ठिकाणी आले. तर या ठिकाणी हे भोकर गाव, या ठिकाणी तुम्ही तीर्थनमस केले. तर भगवान श्री चक्रधर प्रभू आव्हाना या गावावरून, आव्हाना हे शेवगाव तालुक्यात गाव आहे, तिथून या भोकरला आले. इथं आल्यानंतर ग्रामस्थांनी रात्रीची जेवणाची सगळी व्यवस्था लोकांनी केली. तर एक अलीकडचं येथे भोजनस्थान आणि एक निद्रास्थान, तर असं हे इथलचं तीर्थस्थान, एक दिवसाचा स्वामींचा इथं मुक्काम झालेला आहे. आणि इथून नंतर स्वामी बेलापूरला गेले. तर हे तिथून ही बी भोकरच हद्द आहे. हा जो आमचा चक्रपाणी आश्रम आहे, ही भोकर हद्द आहे. तर या ठिकाणी आमचा हा आश्रम आणि ही जी देवपूजा आहे, महत्वाचं बंधन हे काय आहे? पात्र आहे. तर तुम्ही बेलापूरला सुद्धा पात्र केलं आहे की नाही? हा. तर असे बेलापूरला जे पात्र आहेत ते तसे 15-16 पात्र आहेत. म्हणजे बेलापूरचा जो लिंब नमस्कारी होता त्याचे पात्र बनवलेले आहे. त्यानंतर
आज ही जी देवपूजा केली, आता जे ओटे होते, तो जो लाल घोगराणासारखा ओटा आहे ते वरचं कीर्तन आहे. आज राजमठाची वीट आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरा जो विशेष होता तो गुढ्याचा विशेष आहे. आणि मग बाकीची जी देवपूजा आहे, काही छिन्नस्थळीचे विशेष, असे वेगवेगळ्या ठिकाणचे ढगाचे असे वेगवेगळे विशेष आहे. काष्ट जे आहे ते बेलापूरचं ते लिंबाचंच आहे. तर काष्ट म्हणतो आपलं हे जे आहे आपलं गाठ जे आहे, तर ते गाठ जे आहे तर ते बेलापूरच्या लिंबाच्या मान्याचं आहे. त्याचप्रमाणे मूर्त जी आहे ती छिन्नस्थळीची आहे. मूर्त छिन्नस्थळीची. आणि 2 वस्त्रप्रसाद जोडे इंद्र भट्टांना स्वामींनी दिला होता फोटा, ते 2 वस्त्रप्रसाद आहे आणि 2 कर्दम प्रसाद आहे. अशा प्रकारे पहिले पूर्वीचे 2 वस्त्रप्रसाद आले आणि नंतर कर्दम प्रसाद आमच्या बाबांनी त्याच्यामध्ये टाकले. आणि त्यानंतर हे जे पात्र आहे, हे पात्र डोमेग्रामच्या राजमठाच्या उंबरवटाचं पात्र आहे. तर समजा सोन्याची मूर्त आहे, पितळाची मूर्त आहे, चांदीची मूर्त आहे, जर त्याला परमेश्वराचा संबंध नाही झाला तर त्याचा काहीच उपयोग नाही. आहे का काही उपयोग? जर परमेश्वराचा संबंध त्या ठिकाणी झाला नाही तर काही उपयोग आहे. जसा गोवर्धन पर्वत गोपाळकृष्णांनी उचलला म्हणजे त्यांचा स्पर्श झाला त्याला, म्हणून तो गोवर्धन पर्वत पवित्र झाला. तसं सोन्याची मूर्त, चांदीची मूर्त हे असलं तर त्याचा काही उपयोग, जर परमेश्वराचा त्याला संबंध झाला तर त्याचा उपयोग होतो. तर हे पात्र राजमठाचा जो मोठा वटा आहे त्या ओट्यावर स्वामी तिथं भोजन बी करायचे, तिथं निरूपण बी करायचे आणि तिथं निद्रा बी करायची, म्हणजे झोपण्यासाठी बी तो ओटा होता. तर त्याच्या दक्षिण बाजूला त्यावेळेला भिंत होती, दक्षिणाभिमुख होता तो मठ, राजमठ डोमेग्रामचा. तर आता मधल्या काळात सुद्धा भिंत होती, दरवाजा होता एक तिथं. तर तो दरवाजा होता समोरच्या बाजूला. तर पूर्वीचे सागवानी दरवाजे असे जाड लाकडं राहायचे त्याचे. मग रात्रीच्या वेळी स्वामी आराम करायचे. मग रात्री स्वामींना काही पाणी लागल, काही लागल म्हणून नागदेवाचार्यांनी त्या उंबऱ्यावर आपलं डोकं ठेवायचं, म्हणजे आपण जशी उशी घेतो त्याप्रमाणे ते डोकं ठेवून पलीकडे पाय करून झोपायचे तिथे. मग पहाटे स्वामी उठले का, आता आपल्याला कशी झोप येते का, सकाळी पहाटे जाग येत नाही. 3 ते 5 काळात आपल्याला खूप झोप लागते, तसं नागदेवाचार्यांना खूप झोप लागून जायची. मग स्वामींनी काय करायचं, आले का दोन्ही ते चौकटीला हात द्यायचे, एक उंबऱ्यावर त्या पाय ठेवायचा आणि एक त्यांच्या छातीवर पाय ठेवायचा. छातीवर पाय ठेवला का ते लगेच जागा व्हायचे आणि मग त्यांना खूप आनंद वाटायचा. पूजा अवसरामध्ये आता मग म्हणलेलं आहे, नागार्जुना निज हृदयी परचक्र पाणी ठेवी पदांग्री सुखदायक संग मात्रे. स्वामींनी पाय ठेवला त्यांच्या हृदयावर, त्यांना एवढा आनंद वाटायचा, त्यांना एवढं सुख वाटायचं, त्यांना एवढं समाधान वाटायचं का ते पाय सोडत नसत. दुसरा पाय धरायचे, नमस्कार करायचे, पाय छातीवर ठेवायचे आणि मग स्वामी दाटायचे त्या छातीला. तर मग त्यांना खूपच आनंद वाटायचा आणि मग ते पाय सोडत नसत, दुसरा पाय धरायचा, असं सारखं करत राहायचे. मग उंचमाडाकडे बाईसा राहायच्या, त्या बाईसा रागवायच्या, सुडी नागदया बाबाशी उशीर होत असे, सोडून दे म्हणायचे बाबांना, बाहेर जाण्यासाठी उशीर होतो परिसराला जाण्यासाठी. मग ते सोडायचे पाय. असं 6 महिने वास्तव्य कुठं होतं, राजमठामध्ये स्वामींचं होतं. 6 महिने स्वामी राजमठात वास्तव्य होतं. रोज स्वामी त्या उंबऱ्यावर उभे राहायचे. तर त्यांच्या चरण स्पर्शाने तो उंबरा पवित्र झाला, कारण स्वामींचा संबंध झाला. रोज उंबऱ्यावर त्या निदान नाही काहीतरी 5-10 मिनिटं तरी त्या ठिकाणी उभे राहायचे. मग त्याच्यामुळं त्या स्पर्शाने तो उंबरा पवित्र झाला. मग कालांतराने रामसगावला नागदेवाचार्य आणि भाईदेव व्यास होते. त्यांच्या लक्षात आलं का तो उंबरा नमस्कारी कोणी पाय देत असत. मग तिथून आले, सुतारा करून तो उंबरा काढून घेतला. उंबरा काढल्यानंतर
त्याची 3 पात्र बनवले. एक पात्र चक्रपाणी व्यासाला दिलं कवीश्वर व्यासांनी. चक्रपाणी व्यास हे गुंफेकर पिढीचे मूळ पुरुष. चक्रपाणी व्यास म्हणजे नागदेवाचार्यांचे नातू, महेश्वर पंडिताचे पुत्र. हे त्यांना हे पात्र दिलं म्हणून आमच्या या गुंफेकर पिढीत आलं. आणि त्यांनी गुंफा बांधली होती म्हणून गुंफेकर असं नाव पडलं गेलं. असं झालं ते. राहण्यासाठी घर बांधलं. घर म्हणजे गुंफाच, एक त्या काळी गुंफाच म्हणायचे म्हणून गुंफेकर हे नाव पडलं गेलं. तर असं हे पात्र. एक दुसरं पात्र फलटणला हे विद्वान बाबा फलटणला. आणि मधलं जे पात्र होतं थोडं मोठं होतं, याला पातुर्ले असं म्हणतो. 2 पातुर्ल्या आणि 1 पात्र. तर मधलं जे मोठं पात्र होतं थोडं, तर ते पात्र त्या काळामध्ये सुंदर गोलाईसा बाई होत्या आणि त्यांना दिलेलं होतं. पण त्या काळी एकटे एकटे राहायचे, आटन विजन करायचे. त्यांचं गठुडं चोरांनी पळून नेलं आणि ते पोथ्या टाकून दिल्या. पोथ्या वाचता आल्या मी त्यांना लिपी असल्यामुळं. आणि मग ते पात्र त्यांनी घेऊन गेले. मग त्यावेळेला ते पोथ्या सापडल्या पण पात्र सापडलं नाही. तर त्यावेळेस म्हणजे 2 पात्र आहेत आता सध्या. कशाचे? हे राजमठाच्या उंबरवटाचे पात्र. आणि औसाचं जे भिक्षा पात्र होतं त्याचे तुकडे तुकडे झाले. ते तुकडे पिढ्यांनी आहेत. कारंजकर बाबांच्या पिढीत एक तुकडा आहे, त्याच्यावर लिहिलंय औसा भिक्षा पात्र. कळमकर बाबाकडे एक तुकडा आहे, त्याच्यावर लिहिलंय औसा भिक्षा पात्र. तर त्याला असं काहीतरी पुरावा हवा असतो. कोणी म्हणायचं हे औषधाचं पात्र आहे, हे योग्य नाहीये. आहे नमस्कारी. आता बेलापूरच्या लिंबाचे 15-16 पात्र आहेत, ते सगळे नमस्कारीच आहेत. बेलापूरला आहे, कोठी बाबाकडे, दर्यापूरकर बाबाकडे, जायराज बाबाकडे, बऱ्याच लोकांकडचे पात्र गेले. आणि हे उंबरवाटाचं म्हणजे डोमेग्रामच्या राजमठाच्या उंबरवाटाचं. स्वामी उत्तरार्धात 2 वेळेस, पूर्वार्धात 2 वेळेस इथं आले डोमेग्रामला आणि उत्तरार्धात 4 वेळेस आले. म्हणजे 6 वेळेस स्वामी येऊन जाऊन जवळजवळ 8 ते 10 महिन्याचा काळ डोमेग्रामचा. तर अशा प्रकारे तीर्थाची जी ही पद्धती आहे. आसन, आता तुम्हाला शास्त्रीबाईंनी सांगितलेलंच आसन, वस्ती, कुडी वस्ती, स्थान, अवस्थान आणि महास्थान हे मुख्य करून 6 प्रकार आहेत. आसन म्हणजे 1 घटका, 2 घटका, 3 घटका, 4 घटका असं वास्तव्य झालं स्वामींचं. 1 घटका म्हणजे 24 मिनिटाची 1 घटिका. तर मग 4 घटका, 3 घटका असं वास्तव्य झालं, त्याला म्हणतात आसन स्थान. आता तुम्ही टाकळी केली, टाकळी हे आसन स्थान. वस्ती स्थान आता भोकर केलं, इथे 1 दिवसाचा मुक्काम झाला स्वामीचा, हे वस्ती स्थान. आणि कुडी वस्ती म्हणजे 2 रात्र मुक्काम झाला, त्याला कुडी वस्ती असं म्हणतात. आणि स्थान म्हणजे 12 ते 15 दिवसाचा कालावधी, त्याला स्थान म्हणतात. आणि अवस्थान म्हणजे 1 महिन्याचा कालावधी. जसं तुम्ही नेऊरगावून सुरुवात केली, ते नेऊरगाव 1 महिन्याचं स्वामींचं वास्तव्य आहे ना. 1 महिन्याचंच आहे ना नेऊरगावचं वास्तव्य स्वामींचं, 1 महिन्याचं. हा, तर ते अवस्थान. आणि 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी राहिले ते महास्थान. म्हणजे डोमेग्राम, डोमेग्राम, बेलापूर हे काय महास्थान. सिन्नर, पैठण, वेरूळ हे सगळे महास्थान. 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी, मग 3 महिने राहो, 4 महिने राहो, 10 महिने राहो, त्याला म्हणतात महास्थान. असे हे तीर्थाचे एकूण 6 प्रकार आहेत. तसे 11 प्रकार आहेत. असं चलनचारी, उभे राहणे वगैरे, पण मुख्यत्वे करून हे 6 प्रकार आहेत. तर अशा प्रकारे हे तीर्थाचे प्रकार आहे. तर तुमचं भाग्य आहे का आज ही जी संचालक मंडळी, दत्तराज शास्त्रीजी, आमचे नांदगावकर शास्त्रीजी, हे श्रीधर दादा लासूकर, गोपालमणी यांनी आज तुम्हाला, आता बऱ्याचशा लोकांना तुम्हाला माहिती नसत का इथं पात्र आहे म्हणून. होतं का माहिती तुम्हाला? बऱ्याचशा लोकांना माहिती नसत. आज हे पात्र नमस्कारवलं म्हणजे त्यांनाही गोमतं, तुम्हालाही गोमतं, दोघांनाही त्याचा फायदा झाला.
नाही तर तुम्ही इथून गेले असते. काही लोक जातात. आता परवा दिवशी एक गाडी आली, ते म्हणे आम्हाला माहीतच नाही इथं पात्र आहे म्हणून. एका भिक्षुक भेटले त्यांना रस्त्यात आणि ते घेऊन आले म्हणे आपण पात्र नमस्कार करू. मग पात्र केलं. ते मुंबईचे होते. ते म्हणे आम्हाला माहीतच नाही, आम्ही किती वेळेस इथून गेलो म्हणे. एवढं पात्र हे नमस्कारी हे आम्हाला कल्पनाच नाही. म्हणजे असं होतं. तर तुम्हाला हा घडवण्याचा योग हे शास्त्रीबुवा यांचा आहे. असं तर बंधूंनो, गोविंद प्रभू बाबा म्हणजे थोडे उदास झाले होते काही कारणावरून. आता ते उदास झाले गोविंद प्रभू बाबा, तर त्यांनी 18 दिवसाचं लंघन केलं. म्हणजे पाणी नाही, अन्न नाही, काहीच गोविंद प्रभू बाबा घेत नव्हते. घेत नसताना माईम भट्ट होते, नागदेवाचार्य होते, महादाईसा होत्या, आबाईसा होत्या, काही बाकीचे भक्तिजन होते. परंतु त्यांची अशी इतके उदास झाले होते. गोविंद प्रभू समोर जाण्याची ताकद नव्हती त्यांची. आणि गोविंद प्रभू बाबाला ते म्हणू शकत नव्हते जेवण हे करा. गोविंद प्रभू बाबा कसं स्वभाव हे होतं, ऐकत नव्हते. सगळे चिंतित पडले होते भक्तिजन. मग कोणीतरी परस्परे वेवदा गाव चारठाण, एका जमत चारठाणा आहे, तर त्या ठिकाणी कोणीतरी असा निरोप दिला, साधाही सांगला का बाबा गोविंद प्रभू बाबांनी अन्न घेत नाहीत, पाणी घेत नाहीत. त्यांनी तसं ऐकल्याबरोबर ताबडतोब त्या साधा निघाल्या आणि दर कोस दर मुक्काम करीत करीत मग त्यांनी काय करायचं, दिवसभर चालायचं, संध्याकाळी कुठेतरी कोणाच्या वस्तीवर मुक्काम करायचा. असं करीत करीत शेवट आता उद्या समजा 15 किलोमीटर आहे रुद्रपूर, अशा ठिकाणी मुक्काम केला. आणि सकाळी ठरवलं का गोविंद प्रभू बाबांना भेटल्याशिवाय मी पाणीही घेणार नाही आणि अन्नही घेणार नाही, असं त्या साधांनी ठरवलं. मग तिथं गेल्यानंतर गोविंद प्रभू बाबांनी तिथं गेल्यानंतर गोविंद प्रभू बाबा बसलेले होते. साधाला पाहिलं तर ते आनंदित झाले. तिने जाऊन पाय ठेवलं डोक्यावर आणि आनंदित झाले गोविंद प्रभू बाबा. सगळे भक्तिजनांनाही समाधान वाटलं का गोविंद प्रभू बाबांनी उदासीची प्रवृत्ती म्हणजे दूर केली. असं वाटल्यानंतर मग साधाने सांगितलं, मी अशा पद्धतीनं आले का आज पाणी नाही दिवसभर आणि अन्न नाही. मग गोविंद प्रभू बाबा चरण शाळण केले. ते चरणोदक घेईल तेव्हाच मी पाणी घेईल असं सांगितलं. चरण शाळण केले आणि ते उदक त्यांनी म्हणजे चरणोदक घेतलं. ते एक जगभर जवळजवळ चरणोदक घेतलं. इतकं पाणी प्यायलं होतं, कारण दिवसभर पाणी प्यायलेलं नव्हत्या. आणि गोविंद प्रभू बाबांचा मग गोविंद प्रभू बाबा पाणी प्यायले आणि जेवले. मग त्यांचा प्रसादही घेतला भरपूर. गोविंद प्रभू बाबांनी भरपूर जेवले. सगळीकडे आनंदी वातावरण झालं, सगळ्यांना समाधान वाटलं. मग गोविंद प्रभू बाबांनी त्यांना दाळ, नख, केश, कलाप, अनुलेपन ह्या वस्तू दिल्या आणि त्या आज आपल्या परमार्गामध्ये आतापर्यंत आल्या चालत. तर एवढं वर्षाचं आता हे पात्र 750 वर्षाचं बनवलेलं हे पात्र आहे. आता आमच्याकडे त्याला 49 वर्ष झाले या पात्राला. आमच्याकडे आहे. आमचे गुरुजी होते गोमठेकर बाबा पहिले, त्यांच्याकडं नाही माझ्याकडे मिळून आज 49 वर्ष झाली. 75 साली हे पात्र आमच्या ताब्यात आलेले आहे. बोरीला पोथी होती पहिले शिवलीकर बाबा, कल्लूरकर बाबा महावाक्य त्यांचे. त्यावेळेला आमच्या बाबांना मानती झाली. तेव्हापासून आता 49 वर्ष झाले आमच्याकडे हे पात्र. म्हणजे असं आपल्या पूर्वजांनी दाढ, नख, केश, कळाप हे सर्व सांभाळत हे पात्र, किती पूर्वजांचे आपल्यावर उपकार आहे तर ते आपल्यावर सांभाळत आहे. त्याचप्रमाणे सारंग पंडित त्यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना उपार करायचा म्हणून एक नवी पासोडी आणली. एक चांगल्या प्रकारची नवी पासोडी स्वामींसाठी घेतली आणि एक साधारण पासोडी आपली स्वतःसाठी घेतली. आता स्वतःसाठी घेऊन आले. बाई संघा उपार करायला सांगितला आणि स्वामींना आसन रचलं त्यांनी. त्याच्यावरती जी साधी पासोडी होती कमी किमतीची ती टाकली स्वामींना तिथं. आता टाकली ती
टाकल्यानंतर मग स्वामींना बसवलं, पूजा वगैरे केली, सगळी विधी, बाईसांना ताट वाढायला सांगितलं, सगळी तयारी झाली. थोड्या कामासाठी काहीतरी स्वामी उठून गेले, यांनी लगेच ती पासुडी घेतली, आपल्या अंगावर घेतली टाकून, म्हणजे ती प्रसादाची झाली म्हणून, प्रसादाची झाली म्हणून घेतली ती. स्वामी आले, म्हणले पासुडी काढून काढली, ते म्हणे मी तुमच्यासाठी आणली, ती भारी आणली होती, ती तुमच्या अंगावर टाकली, आणि ही माझ्यासाठी आणली का ही प्रसाद म्हणून मला घ्यायची. स्वामी म्हणले तसं नाही, म्हणले प्रसन्न होऊन दिला त्याला प्रसाद म्हणायचं, का असं मनानेच घ्यायचं, त्याला उपयोग नाही. प्रसन्न होऊन जे ईश्वर अवतारने दिलं दान ते महत्वाचं, हे घे प्रसन्न होऊन दिलं. मग ती पासोडी स्वामींनी तिथं बाईसांना सांगितलं दुसरी पासोडी द्या, मग ती पासोडी त्यांना दिली. इंद्र भट्टाला खडकुलीला फुटा दिला स्वामींनी, तो फुटा परमार्गात आला सगळा. मग नागदेवाचार्यांनी त्यांच्याकडून घेतला, त्याचे तुकडे तुकडे करून सगळ्याला त्याचा उपयोग झाला. हे जे पात्र होतं याच्यामध्ये हे भिक्षापात्र नाही बरं का, हे नमस्कारण्यासाठी पात्र आहे. पूर्वी याच्यात असे वस्त्राचे तुकडे ठेवून नमस्कार करायचे असं होतं. मग पुढं ही प्रसादाची पद्धती निघाली, मग हे जोड जे वस्त्रप्रसाद बनवले गेले, म्हणून मग ते नाही तर पूर्वी त्याचे तुकडे ठेवून ते नमस्कार करायचे कपडे वस्त्रप्रसादाचे, असं होतं, अशी पद्धती होती. तर असं पूर्वजांनी हे इंद्र भट्टाला खडकुलीला द्याला, गजोनायकाची तयारचे वस्त्र, गोगोचे वस्त्र, कुरी मातंगाची चिवडी, असे जे वस्त्र आले ते आपल्याला सगळ्यांना आता उपयोगी आले. आणि आता तुम्ही भक्त लोकांनी आपण निश्चयाने राहणं, भक्ती करणं कशी निश्चयाने केली पाहिजे. भक्ती तर आपल्या कुठेही हे नाही झालं पाहिजे, म्हणजे तढा नाही गेला पाहिजे आपल्या भक्तीमध्ये. गोपाळकृष्णांनी भगवद्गीतेत म्हटलेलं आहे, अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गत गत सर्व आरंभ परित्यागी योमत भक्त समे प्रिय. कसा भक्त, कोणता भक्त मला प्रिय आहे सांगितलेलं आहे. अनपेक्ष म्हणजे अपेक्षा राहील, अपेक्षा ही ठेवायची नाही कोणती. आपण ईश्वराला सगळं समजतं, आपण काय म्हणतो हे पाहिजे ते पाहिजे, आहे की नाही, हे ईश्वराकडे म्हणायचं नाही. आपण फक्त भक्ती करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण जर शेती करतो, शेतीत आता काय प्राप्त होईल असं थोडं माहिती असतं, कधी नुकसानही होतं, कधी फायदा होतो. फक्त करणं हे आपलं कर्तव्य, तसं भक्ती करणं हे आपलं कर्तव्य आहे. ते अनपेक्ष भावनेनं भक्ती करायची आपण कधी. सर्वज्ञ श्री चक्रवर्ती प्रभूंचं वास्तव्य कानाशिला होतं. कानाशिला स्वामी गेल्यानंतर तिथं ब्राह्मणांनी खूप आदराच्या स्वामींचं केलं. 2-3 दिवस राहिले, स्वामी निघताना तो वाटा लावायला निघाला स्वामींना. स्वामींनी खांद्यावर हात ठेवला त्या ब्राह्मणाचे, तुम्हाला काय लागतं ते मागा म्हणले. ते म्हणे सुने हाती तक्रबात, म्हणजे मुलगा नव्हता त्यांना म्हणून ते म्हणे सुने हाती तक्रबात. त्यानं कसं असं यानं हे केलं, मुलगा पाहिजे असं नाही म्हणलं, सुने हाती तक्रबात, हे गेले. तर साई म्हटले अहो ते कर्मवशीच प्राप्त होईल, तुम्हाला मुलगा मिळल, मग अजून काय मागा. मग ते म्हणे मला शेतीची पट्टी गेली होती, कोणी त्यांच्या नातेवाईकांनी घेतली, ती मिळाली पाहिजे. साई म्हणले ते सुद्धा मिळत, ती पट्टी सुद्धा तुम्हाला मिळत, अजून काही मागा. पण त्याला मागता आलं नाही. मोक्ष मला द्या हे मागता आलं नाही. म्हणजे माणसाने, मनुष्य काय करतो, दृष्टपर गोष्टी पाहतो. आपल्याला जे दृष्टीपर, आपण एखाद्या पाहुण्याकडे लग्नाला नाही गेलो तर तो लगेच बोलत. आता ईश्वराचं कसं काम आहे, अदृष्टपर, हे काही न दिसणार आहे, इथं काही समोर नाही दिसत काही, आहे की नाही. लग्नाला नाही गेलो तर पाहुणा नाव ठेवी, दसऱ्याला नाही गेलो तर नाव ठेवतील, असं तसं हे अदृष्टपर कार्य आहे सगळं. हे आपण करणं हे आपलं कर्तव्य. म्हणून स्वामींनी व्यवहाराचा दृष्टांत सांगितलेला. एक कुष्टी होता आणि त्याचं सूत विणण्याचं लाकूड ते मोडलं होतं. बरेच दिवस झाले, जुनं झालं, मोडलं. म्हणून मग तो शेजारच्या गावाला बाजार होता, उन्हाळ्याचे दिवस होते. मग आता बाजारला जाऊ, तिथून आपण लाकूड आणू म्हणून निघाला. दुपारच्या बाजारला टाइम होता. मग एक झाड लागलं त्याला, चांगलं गर्द सावलीचं झाड लागलं. आणि मग त्याला वाटलं आपण थोडं इथं आराम करू, अजून बाजारला बराच टाइम आहे, असं म्हणून त्याने तिथं खाली झोपला. झोपल्यानंतर वर त्याचं सहज लक्ष गेलं, पाहिलं तर सरळ सरळ फांट्या त्याला दिसल्या.
त्याला वाटलं हे असं जर लाकूड असलं आपल्याला तर आपलं काम होऊन जाईल, असं तो मनात विचार करीत होता. आता तो होता कल्पवृक्ष. त्यानं लगेच पटकन लाकूड टाकून दिलं खाली. हा खुश झाला, लाकूड मिळालं आहे की ते. मिळाल्यानंतर तो खुश झाला. लगेच त्यानं घेतलं खांद्यावर आणि निघाल्यानंतर त्या कल्पवृक्ष हाक मारायला लागला, अरे इकडे इकडे. त्याला वाटलं कोणी तर माणूस नाही तिथं, आणि हा कसं काय हाक मारतो. अरे ते म्हणे मी कल्पवृक्ष आहे, मी तुझ्यावर पसंत झालो, तू इकडे ये. मग गेला तिथं. माग म्हणे काय मागायचं ते. तो म्हणे मोडी तोडे आणि वेवची दे, म्हणजे अजून हे लाकूडच दे म्हणे. आणि ते म्हणे अजून काही माग नाही. तो म्हणे मोडी तोडी आणि वेवची दे, म्हणजे ते लाकूडच दे म्हणे अजून. असं म्हणजे मी सांगितलं दृष्टफलच मनुष्य पाहतो, जे आपल्याला आवश्यक आहे तेच गोष्ट पाहतो आहे की नाही. तर मग तो अजून म्हणत होता, त्याला काही मागता आलं नाही. त्यानं कपडा मागितला असता, सुताचे गठ्ठे मागितले, ते सगळं कळालं असतं त्याला. तर असं असतं मनुष्य काय करतो, समोरच्याच गोष्टी मागतो. म्हणून अनपेक्ष भावनेने ही भक्ती केली पाहिजे आपण. अपेक्षा रहित भावना. कार्तिवीर्य राजा होता. कार्तिवीर्य राजा त्याचे बोट गेलेले होते, त्याच्यामुळे राजगादीवर बसण्यास योग्य नव्हता कार्तिवीर्य राजा. मग त्याच्यामुळं काय झालं, त्याला गादीवर बसता येईना राजगादीवर. मग तो सह्याद्री पर्वतावर गेला आणि तिथं दत्तात्रय प्रभूची भक्ती करत होता. आता भक्ती काय त्याला हाताने काहीच करता येत नव्हतं. मग त्यानं एक दिवशी काय केलं, सकाळच्या वेळेला दत्तात्रय प्रभू स्नान करून कवळ्या उन्हामध्ये आपले केस सुकवायला बसलेले होते. तर यानं लगेच विस्तू घेतला हातावर कोणाकडून टाकून आणि धूप घेतला आणि पाठीमागून जाऊन धूप दाखवायला लागला दत्तात्रय प्रभूंना केस सुकवण्यासाठी. तर त्याच्या कातड्याचा वास आला, करपट वास यायला लागला. म्हणून दत्तात्रय प्रभूने मागं फिरून पाहिलं तर त्या कातड्याचा वास यायला लागला. तर सांडी सांडी म्हणून दत्तात्रय प्रभूंनी टाकून द्यायला लावला. त्याला टाकला आणि पुढे येऊन समोर हात जोडून उभा राहिला. दत्तात्रय प्रभू म्हणे माग, काय मागायचं तुला. तो फार हुशार होता राजा. त्यानं ते म्हणे मला काय पाहिजे ते तुम्हाला माहिती आहे म्हणे, आहे की नाही, मी सांगणार नाही म्हणे, तुम्हाला त्याची कल्पना आहे म्हणे. म्हणजे पाहतो किती हुशार होता. त्यानं मागितलं का मला राज्य पाहिजे, मला अमक पाहिजे, आहे की नाही. तर असं हे पाहिजे. शेवटी मग दत्तात्रय प्रभू त्याला वर दिलं. मग त्याला राज्य प्राप्त झालं, सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या. तुला कोणी जिंकणार नाही. पण त्याला गोहत्या, स्त्रीहत्या, ब्रह्महत्या, 3 हत्या जर झाल्या तर तुझा नाश होईल एवढं सांगितलं. नाही तर कोणी तुला जिंकू शकणार नाही असं सांगितलं होतं. आता ते पुढं त्याच्याकडून नाही सांभाळलं गेलं, ते सोडून द्या गोष्ट. तर अशा पद्धतीनं म्हणजे तू किती हुशार होता राजा हे मला सांगायचं. त्याला म्हणलं तुम्हाला माहिती मला काय पाहिजे, त्याने स्वतःहून नाही सांगितलं. तर अशी अनपेक्ष भक्ती मनुष्याने केली पाहिजे. शुची म्हणजे शुद्ध अंतकरणाने भक्ती केली पाहिजे. अंतकरण हे शुद्ध असावं लागतं भक्ती करताना. कोणतं आपलं दक्ष म्हणजे दोष चुकवण्यामध्ये दक्ष असलं पाहिजे मनुष्य. कोणतेही दोष आपल्याकडून घडू नये याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. सहजासहजी काही दोष आपल्याकडून घडतात. सर्प निघाला, अरे मार मार त्याला म्हणतो. विंचू निघाला, मार मार त्याला म्हणतो. म्हणजे हे जे काही दोष असतात ते हे आपण सांभाळले पाहिजे. सर्वज्ञ चक्रधर प्रभूंचं वास्तव्य इथं डोंगरगांबा होतं. राजमठामध्ये स्वामी होते. तर तिथं कान्हार नायकांचे तिथं दरोडा पडला. तो दरोडा पडला. आवाज आपला चालू आहे. तो दरोडा पडल्यानंतर पंचरत्न घोडा होता. त्या पंचरत्न घोडा तो नेण्यासाठी त्यांनी दरोडा टाकला होता चौकडून. आता तो घोडा घ्यायचा तर दरोडा पडला, गडबड सुरू झाली सगळी. स्वामी बसलेले होते, भक्तिजन बसलेले होते. स्वामी नागदेवाचार्य म्हणले काय गडबड चालू आहे, उंच मडावर जाऊन पहा. म्हणून नागदेवाचार्य उंच मडावर गेले. उंच मडावर गेल्यानंतर तिथून पाहिलं त्यांनी तिथं दरोडे खोराळले, गडबड चालू आहे, आतले मधले ओरडतात, हे असं ऐकू यायला लागलं. आता आपण कसं म्हणतो आलो रे आलो, त्याकडे बळी रे बळी असं म्हणण्याची पद्धती होती. तर त्याच्यात एक शब्द विंदणारा होता, म्हणजे त्या दिशेनं बरोबर मान मारणारा. त्यानं लगेच बाण सोडला नागदेवाचार्यांच्या दिशेनं.
बाण सोडला, त्यांच्या कानाजवळून गेला सम करीत. घाबरले नागदेवाचार्य, थरथर कापायला लागले, घाम आला अंगाला नागदेवाचार्यांच्या, आणि पटकन खाली उतरले. मग ते दरडे निघून गेले त्या वेळेला. मग तिथं आल्यानंतर स्वामींना सांगितले. स्वामी म्हणले, आम्ही काय तुम्ही फक्त पाहायचं जाऊन, आम्ही म्हणलो का तुम्हाला हाक द्या म्हणून, बळी रे बळी म्हणा म्हणून. बरं झालं आम्ही सांगितलं होतं म्हणून तुम्ही वाचले, नाहीतर बाण लागला असता तुम्हाला. स्वामींनी सांगितलं होतं म्हणून त्याच्यात नागदेवाचार्य वाचले. मग सकाळी आवर झाडण्याचं देमाई साहेबाईकडे काम होतं. स्वामी गेले विरणाला. देमाई साहेबाईने आपलं आवार साफसफाई करायला लागल्या. करता करता तो बाण सापडला त्यांना. आता रात्रीच्या गोष्टी त्यांना माहितीच होत्या. मग त्यांनी लगेच रेणायकाच्या नोकराकडे नेऊन तो बाण नेऊन दिला. जवळच आहे रेणायकाचा आवार डोमेग्रामला. तिथं त्यांच्या घरी नेऊन द्याला बाण त्यांच्या सेवकाकडे. आता तो बाण नेऊन द्याला. स्वामी आले विरणाहून, बसले सगळे भक्तिजन. गोष्टी सुरू झाल्या. रात्रीचं असं झालं, तसं झालं. देमाई म्हणे मी आवार झाडलं तर मला बाण सापडला. स्वामी म्हणले तो काय केला? ते म्हणजे त्यांच्या सेवकाकडे नेऊन द्याला. स्वामी म्हणजे घेऊन या तो बाण. स्वामींनी तो बाण आणायला लावला आणि त्या बाणाचे तुकडे करायला लावले, माती पुरून टाकायला लावले. म्हणजे हे करी तया नरक, धरी तया नरक, एक एका दे तया नरक. करणाऱ्याला नरक, धरणाऱ्याला नरक, दुसऱ्याला देणाऱ्याला नरक. जर त्या बाणाने त्यांनी जर कोणाला मारले असते, कोणी म्हणलं असतं तर देमाई सबाई त्याला निमित्त झाले असते, आहे का? तर अशा पद्धतीनं दोष चुकवाय कसे हे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्याकडून दोष घडवू नये, म्हणजे आपण त्याला कारणीभूत होऊ नये, म्हणून नरकाचं साधन आपण प्राप्त करून घेऊ. आणि अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीन म्हणजे तटस्थाप्रमाणे राहणं. लय आनंदी नाही, लय दुःखी बी नाही, असं मध्यस्थ स्थितीत राहणं. गतगत म्हणजे मनाच्या व्यथारहित, लय थंडी आहे, लय ऊन आहे, म्हणजे ह्या व्यथारहित. आणि सर्व आरंभ परित्यागी, सर्व आरंभ केलेल्या कर्मांचा परित्याग करायचा. योमत भक्त समिती, असा भक्त मला प्रिय आहे, आवडता आहे, असं सांगितलं आहे. तर आपण असं भक्त बनायला पाहिजे प्रत्येकाने. का अपेक्षा रहित भक्त बनायचं, फक्त भक्ती करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि आपल्याकडून दोष बी घडले नाही पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांती रपेशन. अहिंसा म्हणजे हिंसा न करणे, है की? हिंसा त्याला हा उपसर्ग लागल्यामुळं अहिंसा म्हणजे हिंसा न करणे. आता हिंसा किती प्रकारच्या आहेत? वाचिक, मानसिक, शारीरिक अशा 3 प्रकारच्या हिंसा आहेत. वाचिक हिंसा म्हणजे बोलून एखाद्याचं मन दुखायचं, काही कारण नाही, निष्कारण यांना बोलायचं त्यांना बोलायचं, निष्कारण बोलून दुसऱ्याचं अंतःकरण दुखवून, त्याला म्हणतात वाचिक हिंसा. नंतर मानसिक हिंसा. मानसिक हिंसा म्हणजे मनातून दुसऱ्याचं वाईट चिंतन, ती मानसिक हिंसा. आणि शारीरिक हिंसा म्हणजे ही जी पशु हत्या करतात लोक, ही शारीरिक हिंसा. अशा 3ही प्रकारच्या हिंसेपासून आपण दूर असलं पाहिजे. लुईबाई नावाचे संन्यासी होते, एकदम साधे होते. दाढी वाढलेली, लुंगी नेसलेली, उघडे राहायचे, कुठेही घाणीत बसायचे. आता घाणीत बसले कोणालाही खराबच वाटतं ना, उकंड्यात बसायचं, कुठं रस्त्याच्या कडेला बसायचं. ते होते एका प्रधानाचे गुरु. राजा प्रधान एकदा फिरत चालले. आता फिरत चालले राजा प्रधान, तर ते नेमके गुरु दिसले रस्त्याच्या कडेला बसलेले, घाणीमध्ये बसलेले होते. प्रधान राजाला म्हणायचं, राजसाहेब थोडा थांबा म्हणे, मी माझ्या गुरुला नमस्कार करून येतो. उतरला प्रधान घोड्यावर, गेला, नमस्कार केला, त्यांनी आशीर्वाद दिला ना आला. राजा हसला. राजा म्हणे, असे गुरु तुझे कुठेही घाणीत बसतात म्हणे. राजा हसला. ते लुईपाई संन्यासी म्हणे, राजा तू हसा तो हसा, लेकिन मैं हसा तो तेरा सब लाव लष्कर दल हसे का बोले. ते म्हणे हसून दाखवा. आता ती सिद्ध साधक होते, ते हसले थोडं, सगळे नगरीतले लोक हसायला लागले त्यांच्या. आणि मग राजा प्रधान पाहायला गेले, इतके हसायला लागले का मरतील अशी अवस्था त्यांची झाली.
प्रधान म्हणे काय राजा लगेच पाय धर माझ्या गुरुचे, नाही तर हे मरून जातील सगळे लोक. मग ताबडतोब राजा प्रधान आले, पाय धरले त्यांनी. मग ती शक्ती आकर्षून घेतली आणि मग ती शक्ती आकर्षल्यामुळे सगळ्याच हसणं बंद झालं, मरणं थांबलं. तर अशा प्रकारे वाचिक हिंसा कशी घडली? ही वाचिक हिंसा, याला म्हणतात वाचिक हिंसा. राजा जर बोलला नसता तर कशाला हे झालं असतं, हे की नाही? याला म्हणतात वाचिक हिंसा. मानसिक हिंसा असं मनातून दुसऱ्याचं वाईट चिंतन दे, मनातून वाईट चिंतन, त्याला म्हणतात मानसिक हिंसा. आपल्या वेरूळला स्वामी होते, त्यावेळेला 10 महिने वास्तव्य स्वामींचं झालं वेरूळला. त्यावेळेला पद्मनाभी म्हणून होता. आता पोरगा असल्यामुळं 10-12 वर्षाचा असेल पोरगा. मग ते ओढ्यावर गेला कपडे धुण्यासाठी. कपडे धुण्याला गेल्यानंतर तिथं दुसरे परमानुभव म्हणून होते संदेश, त्यांची मुलं आले होते कपडे धुवायला. आता ही मुलं कपडे धुतले, वाळू घातले आणि एकमेकात बोलायला लागले. ते म्हणे तुझ्या गुरुचं नाव काय, तुझ्या गुरुचं नाव काय? ते म्हणे माझ्या गुरुचं नाव परमानुभव. ते पद्मनाभी जरा विचित्र होता बोलायला. ते म्हणे अनु रेणू परमाणू, एवढं सगळ्याचा अनुभव आहे का म्हणे तुझ्या गुरुला? ते त्यांना वाईट वाटलं यांना, त्यांच्या शिष्याला. त्यांनी जाऊन सांगितलं आपल्या गुरुंना, असं असं ते म्हणलं त्यांचं पोरगा. स्वामींनी इकडे जाणलं का आपला पद्मनाभी बोलला काहीतरी, यानं मन दुखवलं, दुसऱ्याचं मानसिक मन दुखवलं. म्हणून स्वामींनी बाई सांगितलं दरवाजे लावून घ्या, याला येऊ देऊ नका मध्ये. ते आला बाहेर, येऊ दिलं नाही, मध्ये रडायला लागला. बाईसाला किव यायला लागली. बाईसा म्हणायला लागल्या घ्या ना बाबा. नाही म्हणे. तो जेव्हा शेण माती लावील अंगाला, त्यांची माफी मागाल, ते घेऊन येतील तर आम्ही घेऊ म्हणे आम्ही यांना. मग बाईसाने सांगितलं त्याप्रमाणे तो गेला, तिथं त्यांना माफी मागितली. ते आले स्वतः परमानुभव स्वामीजवळ आणून सोडलं. तर अशी परस्पर समजलेली ही मानसिक हिंसा. आणि शारीरिक हिंसा ही पशुहत्या जी केली जाते ती. एकदा स्वामी एकांकात असताना, एकांकामध्ये असताना एक नाथपंथी महात्मे ते स्वामींना म्हणले आपण जाऊ किष्किंधा पर्वताकड, तिथं मोठमोठे वानर आहे, मोठमोठे मंदिर आहे, आमचे गुरु राहतात. स्वामी एकटे होते, चला चालले फिरत फिरत. एकांकात मध्ये एकटेच होते स्वामी, म्हणून त्याच्या बरोबर निघाले. निघता काय 2-4 मुक्काम झाले समजा. एका मुक्कामामध्ये त्यानं काय केलं, गावाच्या बाहेर स्वामींना झाडाखाली बसवलं. आपण गावात भिक्षेला गेला. आता भिक्षा या अशा प्रकारच्या असतात. एक जुडी मागून भिक्षा असते, एक चाटणीची भिक्षा असते. म्हणजे कोणताही पदार्थ टाकला, पातळ भाजी टाकली काही तर चाटून घ्यायची, त्याला म्हणतात चाटणीची भिक्षा. मग हा गावात गेला भिक्षा मागायला. आता तिथं गेल्यानंतर एक छप्पर होतं, तिथं यानं भिक्षा सवाल टाकला. आता भिक्षा सवाल टाकला, ती बाई काहीतरी कामात रागात असेल, तिनं कढी गरम कढी आणून त्याच्या हातावर टाकली. आता ती हात भाजला याचा. हा आता नाथपंथी असल्यामुळे सिद्ध साधकच होता. यानं ती चाटून घेतली आणि वळचणीला हात पुसला त्या छपराच्या. ती छप्पर गेलं पेटून. छप्पर पेटलं का सगळ्या आसपासच्या वळाया, आता पहिले काय कुपाट्या राहायच्या सगळ्या, हे इथून तिथून गाव पेटत चाललं सगळं. आता त्यांना काही समजलं नाही की हे कशामुळे पेटलं काय. हा आपला निघून गेला. आल्यानंतर स्वामी जवळ आला. स्वामींना म्हणलं उभा राहा, पहा. म्हणजे हे सगळं गाव पेटून दिलं. म्हणजे हे सगळं गाव पेटून दिलं. स्वामींनी पाहिलं, हे दूर निघायला लागला, चौकड गाव पेटलं. साहेब म्हणले ही किसने भूत हिंसा, ही किती भूत हिंसा आहे. म्हणजे आता त्याच्या जनावर मारणार, बारीक जंतू मारणार, अनेक गोष्टी हिंसा होणार. स्वामींनी त्यांची संगत सोडून दिली. म्हणजे ही झाली पशुहत्या. अशा ह्या 3 प्रकारच्या हिंसेपासून आपण दूर राहायला पाहिजे. सत्य म्हणजे सत्यतेनं आपण वागलं पाहिजे जीवनामध्ये. सत्यम कटु भय किंतु तस्यास्ति मधुरम फलम. सत्य हे कडू असतं, पण त्याचं फळ कसं असतं, गोड मिळत असतं मनुष्याला. नसा सभा यत्र नसंती वृद्धा. ज्या सभेला वृद्ध नाही ती सभा नाही. वृद्धा नतीन वदंती धर्म. वृद्ध आहे पण ते धर्माचे 4 गोष्टी सांगू शकले नाही तर ते वृद्ध नाही. धर्मम सनोत यत सत्यम असती. धर्म आहे पण सत्य जर नसेल तर तो धर्म नाही. सत्यम नते यच्छला अभ्युपैती. सत्य आहे पण त्याच्यात जर यच्छला म्हणजे कपट जर असेल तर ते सुद्धा सत्य नाही. अशा प्रकारचा हा श्लोक आहे.
आपल्या ग्रुपमध्येच आहे. हो. तर अशा प्रकारे सत्य हे महत्वाचं असतं. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं वास्तव्य केळी पिंपळगावला होतं. नगरजवळ केळी पिंपळगाव आहे. तुम्ही गेलेले आहे कधी केळी पिंपळगावला? नगरजवळ तुम्ही गेलेले असतात. हा नाही गावाच्या कडे. तर त्या ठिकाणी स्वामी केळी पिंपळगाव ते माळवी पिंपळगाव तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. ते तळ आहे तिथं ते माळवी पिंपळगाव आणि त्याच्या पलीकडे हे केळी पिंपळगाव नगरच्या पलीकडे. हा 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 नाही माळवी पिंपळगाव तळ्यातलं आहे ते माळवी पिंपळगाव, पलीकडचं केळी पिंपळगाव. तर त्या ठिकाणी स्वामी गेले, गावाच्या बाहेर थांबले. मग नागदेवाचार्यांना म्हणले जा गावात भिक्षा मागून आणा, काही घरं असतील ब्राह्मणाचे वगैरे. तिथं ब्राह्मणाची घरं नव्हती. मग स्वामी हे गेले नागदेवाचार्य गावात गेल्यावर आपल्या पारावर शेतकरी लोक बसलेले होते. आता शेतकरी लोक बसले होते, त्यांना म्हणले अहो भिक्षा मिळेल का? ते म्हणले हो सांगा देऊ. किती लोक आहे? यांनी सांगितले काय 10-15 लोक आहेत ते. आणि मग ते म्हणले पयवाहारी किती आहे, अन्नहारी किती आहे असं विचारलं. आता सगळे अन्नहारी होते, स्वामींकडे जेवढे होते सगळे अन्नहारी होते. मग यांनी सांगितले इतके पयवाहारी इतके अन्नहारी. मग त्यांनी काय केलं, ते म्हणले तुम्ही जा आम्ही घेऊन येतो, अर्ध्या एक तासात घेऊन येतो. मग त्यांनी त्याप्रमाणे अन्नहारी लोकांसाठी अन्न आणलं, पयवाहारी लोकांसाठी दूध दही काही दुधाचे पदार्थ असे घेऊन आले. कारण त्यावेळेला पयवाहारी म्हणजे नुसतं दुधाच्या पदार्थावर राहायचं असं होतं. दूध दही ताक अशा पदार्थावर राहायचं. मग ते घेऊन आले 1-2 तासांनी लोक. त्यांनी स्वामींकडे त्या वस्तू ठेवल्या, हे अन्नहारी लोकांसाठी, हे पयवाहारी लोकांसाठी दूध दही ताक वगैरे. मग ते वस्तू काढून घेतल्या आणि मग ते नमस्कार करून निघून गेले. मग स्वामींनी नागदेवाचार्यांना बोलवलं. आपल्यात पयवाहारी कोण आहे म्हणले. ते म्हणजे कोणीच नाही पयवाहारी. मग तुम्ही खोटं का बोलले म्हणले. म्हणजे सत्यम न ते सत्य होतं, भिक्षा अन्न हे सत्य होतं, पण याच्यात हे कपट याच्याला म्हणजे कपट होतं. कोणता पयवाहार सांगितला हे कपट होतं त्याच्यामध्ये. म्हणून सत्यम न ते यच्छला अद्वैती. सत्य असं यच्छला कपट जर असं तर त्याचा काही उपयोग नाही. मग स्वामींनी महात्मे त्यांना सांगितलं महात्म्याने सत्यावर दबाव, महात्म्याने सत्याचं आचरण करणारं असावं असं सांगू नये काही. तर अहिंसा सत्य मग क्रोध, क्रोधापासून कधी दूर राहिलं पाहिजे. त्याला राग म्हणतात, त्याला तमोगुणही म्हणतात, हे की नाही. क्रोधापासून आपण कधी, क्रोधामुळं काय होतं, मनुष्याचा नाश होत असतो. क्रोध हा कधीही कामी नसतो. सत्व अवस्था सात्विकता ही मनुष्याकडे असली पाहिजे. आपल्याला साहजिकच काही गोष्टींनी ताबडतोब राग येतो, ताबडतोब क्रोध येतो, पण त्याला आवरणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य असतं. द्रुपद राजा आणि द्रोणाचार्य हे सहपाठी होते. आता ते म्हणजे एकत्र अभ्यासाला होते, म्हणजे गुरुबंधूच समजा ते सहपाठी असल्यामुळं. मग पुढं कालांतराने द्रुपद राजा हा राजा झाला, राजगादीवर बसला. मग त्याला सिंहासन वगैरे असं. आता द्रोणाचार्यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळं काही दिवसांनी त्यांची पत्नी म्हणली जा तुम्ही आता राजा झाला, तुमचा मित्र काही देईल तुम्हाला. मग यांची नव्हती इच्छा, पण आता पत्नीने म्हणली म्हणून ते गेले. गेल्यानंतर तो असं सिंहासनावर द्रुपद राजा बसलेला होता. आता बसलेला होता. मग यांनी म्हणायचं ना काय राजे साहेब, हे म्हणे काय मित्रा म्हणलं की त्याला राग आला. आता मी राजा झालो, हा मित्र म्हणून राहिला मला, आहे की नाही. त्याला राग आला, त्यानं त्यांचा आदर नाही केला, काही बोललाच नाही. ते बसल्या बसल्या निघून आले, म्हणजे अनादर केला त्यानं सगळं. मग ते असं झालं. पुढं महाभारताच्या प्रसंगामध्ये द्रोणाचार्यांनी द्रुपद राजाला मारले आणि द्रुपद राजाचा मुलगा शिखंडी त्यानं द्रोणाचार्यांना मारला. म्हणजे क्रोधाचा परिणाम हा असा झाला तर दोघेही संपले त्याच्यामध्ये महाभारताच्या युद्धाच्या प्रसंगी. म्हणजे असा म्हणून क्रोधापासून दूर राहिलं पाहिजे. अक्रोध, क्रोधापासून दूर. अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांती रपैशून. त्याग आपल्याला कोणताही त्याग करता आला पाहिजे. व्यसनांचा त्याग असो,
प्रपंचाचा त्याग असो. आता प्रपंचाचा त्याग किती लोक तुमच्यात करतील हे पण समजून प्रपंचाचाही त्याग करता आला पाहिजे, कारण ही ममता असते. ममतेमुळे मनुष्याला लवकर सुटत नाही. एका टाइमला आमच्यासारखा लहानपणापासून असलेला सोडू शकतो पटकन, पण तुमच्यासारख्याला जरा सोडणं म्हणजे वेल बांधलेली असते सगळी, त्याच्यामुळे सोडणं फार अवघड असतं. मुलं म्हणतात, मुली म्हणतात, आमकं म्हणतं तमकं म्हणतं, त्याच्यामुळे सोडणं फार अवघड असतं. परंतु त्याग करणं ही आपली तयारी पाहिजे. शिवबाईंनी कसा त्याग केला, सगळं सोडून दिलं, एकदम आल्या स्वामीजवळच अनुसरल्या त्या, है की नाही. स्वामीजवळ येऊन अनुसरल्या. पुन्हा त्यांनी मागं पाहिलं आणि त्यांचा भाचा आला म्हणे दही दूध बाहेर वाहून राहिलं, तूप वाहून राहिलं. 1.25 लाखाचा 1 लाखाचा का 1.25 लाखाचा देवारा होता त्यांचा. ते म्हणे सगळं ते तू पाहून घे, आम्ही येणार नाही. म्हणजे केवढा त्याग, मळवत त्याग त्यांचा, है की नाही. तर अशा प्रकारे त्यागही करणं अत्यंत आवश्यक आहे. ममतेमुळे मनुष्य त्याग करत नाही, ही नुसती ममता असते. मनुष्याला काय वाटतं, ही फक्त ममता आहे. तसं कोणी कोणाचं नसतं, आहे की नाही. एक व्यापारी होता, त्याचं खूप म्हणजे त्या व्यापाऱ्याला काय झालं, एकदम कर्ज झालं खूप त्याच्यावर. सगळा व्यवसाय बंद करावा लागला त्याला. त्याचे भागीदार होते 2-3 भागीदार. त्यांना काही ना मस्त झोप यायची, घरच्यांना काही घेणं नव्हतं, मुलांना यांना. पण याला 8 दिवस झोपच येईना, रात्रंदिवस. आता रात्रंदिवस झोप येईना, याला वाटलं काय करावं आता. मग एक मित्र होता त्याचा, त्यानं सांगितलं चाल म्हणे, एक संन्यासी महात्मा आहेत म्हणे जंगलामध्ये, आपण जाऊ त्यांच्याकडे. मग ते गेले जंगलामध्ये. जंगलात गेल्यानंतर तिथं त्यांनी सांगितले अशी अशी माझी परिस्थिती. त्यामुळे 5 दिवस इथं जप कर, माझ्याजवळ बैस, मी तुला कंदमुळं खाऊ घाले. मग ते राहिला 5 दिवस. आणि 6व्या दिवशी घरी जाय, 7व्या दिवशी तुझं ऑफिस उघड. मग तो तिथं राहिला. मग त्याला झोप यायला लागली त्या साधूच्या तिथं. आणि मग आला 6व्या दिवशी घरी, 7व्या दिवशी ऑफिस उघडलं, व्यवसाय सुरू झाला. धीरे धीरे करता करता 2-3 महिन्यात चांगलं त्याचं क्रांती लागलं. मग ते भागीदार बी यायला लागले, सगळे ते करायला लागले. मग असं करता करता त्यांना वर्षभर सगळं व्यवस्थित लावलं, मुलांचं स्वाधीन केलं आणि त्या संन्यासाजवळ संन्यास घेऊन करायला लागलं. असं कोणी कोणाचं नसतं. ममतेमुळं सगळ्या गोष्टी असतात. त्याला शेवटी असं वाटायला लागलं, आपले भागीदार सुद्धा दूर झाले, ते सुद्धा विचार करत नाही याचा, आपले घरचे सुद्धा विचार करत नाही, मस्त झोपतात सगळे, मला जरा पण दिवस झोप येत नाही, आहे की नाही. म्हणजे असं सगळं आपलं, हे कोणी कोणाचं नसतं. असं अशा प्रकार असतो. एक हे होतं, आता अर्जुन होता महाभारताच्या युद्धाच्या टायमाला. अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणला, दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ ने. गोपाळकृष्णांनी दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेला. पाहिलं त्यानं, हे चुलते, हे भाषे, हे मामा, हे आमके, कशाला युद्ध करायचं म्हणे. भीक मागून जीवन जगलेलं बरं, पण काय करायचं, त्या पृथ्वीचं काय घेणं, जमिनीचं न्यायचं. म्हणजे मग नंतर तयारी कृष्ण महाराजांनी निरूपण करून करून त्याला युद्धाला तयार केलं. म्हणजे अशी ममता ही वाईट असते. अशी ममतेमुळं मनुष्य प्रपंचातून लवकर सुटत नाही. एक कुटुंब होतं, त्याच्यात ते म्हातारीचं लय भांडण कायमच होतायचं, जमतच नव्हतं त्या म्हाताऱ्याचं. मग एक दिवशी असा वादविवाद झाला त्या म्हाताऱ्याचा आणि म्हातारीचा. ते म्हातारं गेलं रुसून, गावाच्या बाहेर गेलं रुसून. म्हातारी म्हणे, काय आपल्या आयुष्यात आलं, काय भांडण, काय तंटा, बरं का, यम येतं बी नाही ना आपल्याला घेऊन बी जात नाही म्हणे. ते म्हातारी अशी म्हणली का यमराज तिथं लगेच हजर झाले. यमराज म्हणे, काय म्हणता आजीबाई, काय म्हणता. अरे काय नाही रे बाबा म्हणे, ते माझं म्हातारं रुसून गेलं, त्याला घेऊन ये म्हणे. म्हणजे पहा कशी ममता. एक वेळेला काय म्हणते, मला यम नेताही नाही, आणि एक वेळेला म्हणते ते म्हातारं रुसून गेलं. असे ममतेचा प्रकार असतात. आमचे भंडाऱ्याला स्वामी गेले, भिक्षा सवाल केला तरी त्यांचं लक्ष नव्हतं. इतकं ते पाहत होते, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. भंडारेकरांच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं, ते पाहत होते. भिक्षा दिली पाहिजे. आणि मग स्वामी म्हणले, मागच्या फंकी पहा, मागच्या पानावर पहा. मागच्या पानावर पाहिलं, लगेच त्यांना उत्तर मिळालं आणि लगेच स्वामी बरोबर निघून आले. म्हणजे केवढा त्याग आहे की नाही, केवढा त्याग.
किती झटपट सोडलं, केवढं महत्वाचा त्याग आहे की नाही. तर असं सुटलं पाहिजे पडदेशी, असं सोडता आलं पाहिजे अशी म्हणतो, सोडून चाललं पाहिजे. म्हणजे जीवाच्या उद्धारासाठी ह्या गोष्टी असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत असतो. नैष्कर्म सिद्धी परमाम संन्यास, नैष्कर्म सिद्धी प्राप्त केल्याशिवाय संन्यास प्राप्त होत नाही. निष्कर्म सिद्धी प्राप्त केली पाहिजे. असक्त बुद्धी सर्वत्र म्हणजे सर्व कर्मात असक्त बुद्धी म्हणजे कुठेही त्याची बुद्धी गुरफटलेली नाही पाहिजे. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा म्हणजे अंतकरणा वश केलेला मनुष्य. विगत स्पृह म्हणजे आषाढी, अशा तर पुष्कळ मनुष्याच्या असतात. अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो याती गृहीत्वा दंडम तदपि न मुंच्या आशा तिक्तम. अशा आहे मनुष्याचा संपत नाही, अशा असतातच. अंगम गलितम, अंग शरीर गलित गात्र होऊन जातं. पलितम मुंडम, सगळे डोक्याचे केस पांढरे होतात. दशन विहीनम जातम तुंडम, हे तोंडातले दात निघून जातात, आहे की नाही. वृद्धो याती गृहीत्वा दंडम, वृद्ध तो आलो म्हणजे हातात काठी घेऊन चालवला ते. तदपि न मुंच्या आशा करतो, परंतु त्याला जिवंत राहावाची आशा असते, आहे की नाही. अशा अनेक आशा असतात. तर अहिंसा सत्य मोकळं त्याग आपण करण्याचं शिकलं पाहिजे. आता तुम्ही किती लोक त्याग करतात, त्यावेळेस शांती म्हणजे सात्विकता असली पाहिजे. रपैशनम, अपैशनम म्हणजे कोणाची चाळी चुगली न करणं, याला म्हणतात अपैशनम. तर अशा प्रकारे हे दैवी संपत्तीचे लक्षण आहे, ते आपण अंगी मानले पाहिजे, चाललं पाहिजे, असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आपण सर्वजण आले, आपल्या सर्वांना 2 शब्द ऐकले धन्यवाद देतो. शास्त्री बाबांनी यांनी तुम्हाला आणलं त्यांना धन्यवाद देतो. असंच तुम्ही देव धर्म करत जा अशी तुम्हाला पुन्हा विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वज्ञ श्री सच्चिदानंद स्वामी की जय. आता तुमचं समजा कोणाला बोलायचं असलं बोला तुम्ही. हा आपण देऊ शकतो, आम्ही देऊ शकतो.